आणि सर्व महिलांना सूचना आहे आपण नामदेव महाराज रोजी नमस्कार, मी भास्कर ज्ञानेश्वर साधू. मी श्री संत साधू महाराज यांचा 9वा वंशज असून आज ही 300 वर्ष जुनी परंपरा आहे. या परंपरेद्वारे कंधार ते पंढरपूर अविरतपणे आषाढीची वारी पायी चालू असते आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कमीत कमी 1000 ते 1200 लोक आमच्या सोबत आहेत. कसा प्रवास असणार आहे? आमची वारी अष्टमी ते अष्टमी अशी जात असते. माऊलींचा जसा सोहळा दशमीला येतो आणि एकादशीला नगर प्रदक्षिणा होती, तशी आमची जुनी परंपरा आहे. आम्ही पहिले अष्टमीला पोहोचून ज्ञानेश्वर महाराजांना घ्यायला तिथे जात होतो, परंतु आजच्या काळाच्या ओघाने गर्दीमुळे आम्ही तिथे सध्या या वर्षीपासून आम्ही जात नाहीये. प्रथमच आपल्या सोहळ्यामध्ये नाही, हा रथ तसा जुना आहे. पहिले बोलेरो गाडी होती, त्यावर चांदीचा रथ होता. तो त्या चांदीच्या रथामध्ये पादुकेपर्यंत लोकांचे भक्तांचे हात पोचत नव्हते. त्यामुळे गेल्या वर्षी हा 50 किलो चांदीचा रथ आम्ही तयार केलेला आहे, जेणेकरून सर्व भाविक भक्तांना त्या पादुकेपर्यंत त्यांचे हात पोचावे असा त्या मागचा एक हेतू होता. त्यावेळेस पाऊस नाहीये. मी जवळपास 20 वर्ष झाली ही वारी करतो आणि ह्या वारीला जे 70 ते 80 वर्ष झालेले जे विस्तृत आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे स्वरूप आलेलं आहे, तर एवढ्या वर्षामध्ये फार मोजके वर्ष आहेत की ज्या वर्षामध्ये आम्हाला लातूरला पाऊस नाही पडला. गेल्या वर्षी सुद्धा फार जोराचा पाऊस आम्ही इथे सहन केलेला आहे. त्यावेळेस पूर्ण वारीला भिजवलेला आहे. परंतु यावेळेस फक्त लातूरच नाही किंवा आपलाच भाग नसून पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. सर्व वारकऱ्यांची सर्व शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण झाली, परंतु सर्व वारकरी असो किंवा शेतकरी असो आता पावसाची आतुरतेने वाट बघत आहेत. काय म्हणलं? नक्कीच पांडुरंगाला एवढंच साकडं आहे की बळीराजा सुखावू दे आणि बळीराजाला काहीच कमी पडू नसू दे, कारण की बळीराजावरच आपली भारताची पूर्ण आर्थिक जे घडी असती ती शेतकऱ्यावरच अवलंबून असते. त्यामुळे बळीराजा सुखावला म्हणजे नक्कीच सर्वांची देवाणघेवाण असो, प्रत्येक गोष्ट असो, बाजारपेठ असो, ह्या नक्की पूर्णतः पूर्ण होतात. आपण आता पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहात. काय मनस्थिती आहे सध्या? सर, सर्व वारकऱ्याची मनस्थिती एकच आहे. काहीने पेरण्या करून आलेत, काहीच्या पेरण्या करायच्या राहिल्यात, काहीने पेरण्या केल्या त्याची उगवण शक्ती झालेली नाही. आणि आम्ही श्री संत साधू महाराजांनी जी सेवा केली, श्री संत साधू महाराजांनी अशी सेवा केली, जगाच्या कल्याणा संतांच्या बुद्धी देह कष्टविले महाराजच्या संतांना. तसंच आमचं सुद्धा साकडं एकच आहे की पांडुरंगाच्या चरणी. पांडुरंग आहे जनता सुखी व्हावं. अरे बाबा, फक्त पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे सर, आणि पाण्यासाठी एकच आमची इच्छा आहे पांडुरंगाला की हे पाणी पाडावं आणि जनता सुखरूप करावी. सगळ्याच्या मनाला म्हणजे सगळ्याला थंडच पाणी पडल्याशिवाय होणार नाही, एवढीच आमची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे. नाही, या वारीच्या माध्यमातूनच आमच्या सर्व वारकऱ्यांचं, मी आमच्या या वारकऱ्याच्या आमच्या टाळकऱ्याचे प्रमुख म्हणून बोलतो. माझं नाव पांडुरंग वामनराव वरपडे, गाव चिखलभोशी, तालुका कंधार, जिल्हा नांदेड. रामकृष्ण हरी. श्री सद्गुरु साधू महाराज संस्थान कंधार प्रतिवर्षाप्रमाणे 300 वर्षापासून पालखी कंधार ते पंढरपूर निघत आहे. त्या वारीमध्ये सद्गुरूंच्या कृपेनं, वारकऱ्यांच्या आशीर्वादानं अतिशय सुंदररित्या पालखी चालत आहे. माझं नाव आहे कृष्णा गुरु धानोरकर.
मला माझी पेरणी अजून झालेली नाहीये, तर पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे की पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर आमचा हा आत्मविश्वास आहे, पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर पाऊस पडेल आणि सर्व वारकरी संप्रदाय सुखी होईल अशी पांडुरंगाच्या चरणी माझी साकडा आहे, सद्गुरूंच्या चरणी माझं साकडा आहे. रामकृष्ण हरी.